नुकतंच फेसबुक लाईव्हवरती मी आमदार संजय केळकर, विधानसभा आमदार, जे कामगार मित्र म्हणून गोरगरिबांच्यासाठी भांडतात, जे कामगार मित्र म्हणून कामगारांना न्याय हक्कासाठी गोरगरिबांसाठी भांडतात, गोरगरिबांच्या घरांसाठी भांडतात आणि विधानसभेमध्ये ते प्रश्न उपस्थित करतात आणि त्याची दखल हे विधानसभेत घेतली जाते. म्हणून सर्वसामान्य गोरगरीब नागरिक आमदार संजय केळकरांकडे गाऱ्हाणे मांडतात. ठाण्यामध्ये विविध SRA प्रकल्प, रिडेव्हलपमेंट प्रकल्प, क्लस्टर डेव्हलपमेंट अशा प्रकारच्या बहुउद्देशीय गोरगरीब प्रकल्पांचा विकास प्रकल्प करण्याची कामं, म्हणजे शहर झोपडपट्टी मुक्त करणं, ही योजना गेल्या 10 वर्षापासून ठाणे जिल्ह्यातील विविध आमदार, मग आमचे संघर्षवादी विचाराचे आमचे गुरुबंधू जितेंद्रजी आव्हाड साहेब, हे सातत्याने ठाण्यामध्ये क्लस्टर धोरण राबवा, कारण ते कवा, खारेगाव, मुंब्रा, शिळफाटा या विभागातील विधानसभा आमदार आहेत आणि या विभागात धुरंधर अशा 40-45 वर्ष जुन्या अतिक्रमित अनेक बांधकाम इमारती आहेत, ज्या एकमेकाला लागून आहेत. तसंच एकनाथराव शिंदे आणि डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड यांनी ठाण्याच्या विकासासाठी जे सार्वभौम केलं सत्तेमध्ये राहून, ते बहुउद्देशीय आहे आणि बहुउद्देशीय विकास करण्यासाठी मुंबईमधील झोपू योजना बांद्रा कुर्ला संकुलनामध्ये जी आहे ते ठाण्यामध्ये आणली आणि क्लस्टर धोरण जे म्हाडामध्ये आहे ते ठाण्यामध्ये आणलं, कारण की ठाणे जिल्ह्यातील लोकांना मुंबईला जाऊ नये आणि ठाण्यामध्ये सगळी कामं मार्गी लागावीत, या उद्देशाने झोपू योजना ठाण्यात आणली, क्लस्टर योजना ठाण्यात आणली. हे सार्वभौम गोरगरिबांच्या विकासासाठी जरी आणलं, परंतु आज असं दिसून येते की ह्या आणलेल्या योजना गोरगरिबांच्या लोकांपर्यंत पोचत नाही आहेत. का? कारण यातले भूमाफिया, विकासक, बिल्डर ही जी लोक आहेत, हे झोपडपट्टीवासियांचे करारनामे करून अधिकृत पत्रके घेतात, घरं नावावर करून यादी करतात, सोसायट्या फॉर्म करतात आणि SRA मध्ये प्रकल्प राबवितात. तसंच क्लस्टरचंही आहे. असं सर्व आताच्या ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाणे शहरामध्ये चालू आहे आणि रिडेव्हलपमेंट, SRA आणि क्लस्टरमध्ये ज्या सरकारी योजना आहेत, या सरकारी योजनेच्या अटी शर्ती नियमानुसार जे झोपडपट्टी धारकांना देय आहे, ते देय जेव्हा सोसायटी फॉर्म होते, जेव्हा प्रकल्प राबवायचा असतो, तेव्हा विकासक गोड बोलून या झोपडपट्टीवासियांना भूलथापा देऊन, गोड बोलून त्यांच्याकडून सह्या, करारनामे घेतात आणि एकदा हाती आलं की या गोरगरिबांना फाट्यावर मारून SRA मधून प्रकल्प मंजूर करतात, क्लस्टरमधून प्रकल्प मंजूर करतात, रिडेव्हलपमेंटमधून प्रकल्प मंजूर करतात आणि जेव्हा रिडेव्हलपमेंटमधून पुनर्विकासाची वेळ येते, तेव्हा हे बिल्डर गोरगरिबांना फाट्यावर मारतात. त्यांना घरं देत नाही, त्यांना भाडं देत नाही आणि जी घरं त्यांना वर्षभरामध्ये द्यायला पाहिजेत, ते 3-3, 4-4, 5-5 वर्ष, 7-7 वर्ष होतात, 10-10 वर्ष होतात, तरी मिळत नाहीत. आज समतानगरच्या, रामचंद्रनगरच्या नाकावर, समतानगर मधून जातं रामचंद्र नाकावर, हे झोपडपट्टी डिस्प्यूटमध्ये आहे. रामचंद्रनगरमध्ये SRA प्रकल्प डिस्प्यूटमध्ये आहे. जवळजवळ 10 वर्ष झाली हे प्रकल्प डिस्प्यूटमध्ये आहे. मग त्या तिकडच्या गरिबांनी काय करायचं? माझ्या स्वतःच्या बहिणीचं चिराग नगरमध्ये 2-2 घरे आहेत. माझी बहिणी गाववाली जी इथे राहते ठाण्यामध्ये, त्यांचे मिस्टर वारले, मोरे तबला वादक होते, ढोलकी वादक होते
आणि त्यांचं अख्खं आयुष्य ढोलकी वाजवून गायनात गेलं आणि परिस्थिती गरिबीची आहे. तर परंतु मालकी हक्काचे जे वडीलवडिलांनी करून ठेवले होते, रेमंडमध्ये रेमंडमध्ये कामाला होते, रेमंड सिंगानियाच्या कंपनीमध्ये रेमंडमध्ये कामाला होते. वडिलोपार्जित जे काही घरं 2-2 बनवून ठेवले होते चिरागनगरमध्ये, ते आता जगजाळ इन्फ्रास्ट्रक्चरने चिरागमध्ये संपूर्ण झोपडपट्टी गरिबांच्या घेतल्या, आग्र्यांच्या घेतल्या, कोळ्यांच्या घेतल्या, मागऱ्यांच्या घेतल्या, महारांच्या घेतल्या आणि या लोकांना फाट्यावर मारलं. माझ्या बहिणीला तर घरच दिलेलं नाही आहे. म्हणून मी ह्या प्रकल्पामध्ये आतमध्ये शिरलो. जेव्हा माझी बहीण 2024मध्ये मला भेटली एका दुःखद कार्यक्रमामध्ये, कार्य होते, भाऊ हे असं असं झालंय, चिरागनगर झोपडपट्टी गेली, एसआरएमध्ये आमच्या 2 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी घरं होती, पण मला घरच दिलं नाही. हा प्रश्न होता. तिच्याकडे मी पेपर बघितला, हो खरंच पेपरावर तिला घरच दिलं नाही. तिथे 2 घराचं 1 घर केलं. हे असं जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चरची फसवणूक आहे. मी जाहीर बोलतो, जगदाळे एक ज्येष्ठ नगरसेवक आहेत. आधी राष्ट्रवादीत होते, आता शिवसेनेत पक्ष सोडून आले. तर का? स्वतःच्या फायद्यासाठी, विकासाच्या प्रकल्पासाठी. मला जाहीर त्यांच्याबद्दल विरोधात मत मांडायचे नाही आहे, परंतु हा न्याय सगळ्यांना मिळाला पाहिजे, ही भूमिका सगळ्यांची आहे. म्हणून मी एसआरएच्या ह्याच्यात प्रकल्पामध्ये शिरलो. धुरंधर 2 वर्ष अभ्यास करतोय, पुरावे गोळा केले. अजून माझ्याकडे शेवटचे प्लॅन यायचे बाकी आहेत. शेवटच्या प्लॅनमधले 4 प्लॅन आले, अजून 3-4 प्लॅन यायचे. टोटल 10 प्लॅन आहेत, 10 नकाशा आहेत. आणि जे काही एसआरएची पत्रे यायची होती ती माझ्याकडे आली. ते पत्र मी डबल पत्र देऊन कन्फर्म करून घेतले, बाबा हे खरंच परवानगी तुम्ही दिल्यात का नाही दिल्यात. ते म्हणाले जे खाजगी सेल्स भूखंड आहेत त्यांना परवानगी आम्ही दिलेली नाही आहे. जे खाजगी सेल्स भूखंड आहेत, ज्यांना सोसायटीने नामनिर्देश केलेत, अशा विकासकांनाच आम्ही परवानग्या दिलेल्या आहेत. आणि मग त्या विकासकांनी अंतर्गत जर सेल्स भूखंड विकले तर ते विकायचं आणि विकास करायची परवानगी आम्ही दिलेली नाही आहे. मग शासन सेवा नियमावली, झोपू योजना नियमावलीमध्ये अशी तरतूदच नाही आहे की परस्पर भूखंड विक्री करायची आणि थर्ड पार्टी म्हणून एसआरएला घ्यायचं नाही. परस्पर भूखंडाचा करारनामा करायचा आणि तो रेराकडे रजिस्टर करायचा, म्हणजे ती परवानगी होत नाही. जर तुम्ही सेल्स भूखंड जर खाजगीरित्या विकला तर त्याला झोपूचीही परवानगी लागेल आणि ठाणे महानगरपालिकेचीही परवानगी लागेल. कारण शेवटी कंडिशन, टर्म्स अँड कंडिशन हे ठाणे महानगरपालिका अंतर्गत येतात, हे ठाणे महानगरपालिका येतात. त्यामुळे केवळ विकासक आणि सोसायटी आणि केवळ विकासक आणि खाजगी बिल्डर, जो सेल्स भूखंड त्यांनी खाजगी बिल्डरला विकला, केवळ विकासक, एसआरए रिडेव्हलपमेंट क्लस्टर विकासक आणि खाजगी बिल्डर हे अंतर्गत करारनामे करून परस्पर रेराकडून परमिशन घेत. आता रेरा म्हणजे परवानगी नाही, मी करेक्शन करतोय. रेरा म्हणजे विकासाची परवानगी नाही, तर रेरा हा सदर विकासक खरोखर वेळेत काम करतो का नाही, त्या ग्राहकांना त्यांची घरं देतो का नाही, त्याच्या नियंत्रण करण्यासाठी रेरा आहे. रेरा म्हणजे विकास परमिशन नाही, हा गैरसमज विकासकांनी काढून टाका. म्हणून मी या मागे लागलोय आणि मागे लागल्यानंतर मी एसआरए आयुक्त सोमण यांच्याशी चर्चा केली. साहेब 7 विकासक असे आहेत त्यांनी भूखंड चोरी केलेले, गपला केला, त्यात तुम्ही अडकाल. मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, नगरविकास खात्यात पत्र दिलं, ईडीला पत्र दिलं. त्यामुळे तात्काळ मुख्यमंत्री यांनी आयुक्त सोमन एसआरए ठाण्याची बदली केली आणि तात्पुरते सीईओ संदीप माळवीला दिले. संदीप माळवीची भेट घेतली, सांगितलं साहेब असं असं गपला आहे. नाही रवी, त्याच्यात परमिशन, त्याच्यात लिहिले आहे असं गोंधळून सांगायला लागलं. पण मी सांगतो साहेब, मी पुरेपूर अभ्यास करून आलेलो आहे,
आणि पुरेपूर अभ्यास करतोय, त्याच्यामध्ये शासन सेवा नियमावलीमध्ये अशा कुठल्याही तरतुदी नाहीत जे हे विकासक चुकीच्या वापरत आहेत. त्यामुळे हा घोटाळा मी शोधून काढलेला आहे. त्यामुळे भूमाफियांना चाप पाडण्यासाठी RS रविराज रवींद्र शिंदे बसला. जर गरिबांना घरं नाही तर गरिबांना घर नाही, जर गरिबांना घर नाही त्या विकासकांना जेलमध्ये पाठवणार रविराज रवींद्र तांबो शिंदे.